बघा भुई सावरेचा इथे 12वा खेळाडू उपस्थित आहे. तर आपण मोहपाडा एरंजाड आपण एक खेळाडू पाठवायचा आहे. चार षटकांची मॅच आहे. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला इथे वापरायचे आहेत. स्पर्धा अप्रतिम पाहतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ चिखलोलीपाडाच्या माध्यमातून आयोजित गावदेवी चषक 2025 स्पर्धा पूर्णपणे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते. तब्बल 128 देशांमध्ये या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. ओम साई MTC ही वाहिनी आज या स्पर्धेसाठी उपस्थित झाली आहे. एका कॉलवरती ही वाहिनी इथे उपस्थित झाली आहे, त्याबद्दल आभार व्यक्त करतोय सागर फराड, रोशन फराड आणि त्यांची पूर्ण टीम. स्पर्धेचे मुख्य आयोजक अनिकेत मते यांना आपण पाहतोय. खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी घेतली गेली आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सलामीची जोडी धर्मवीर आणि कर्मवीर. रोहन आणि प्रसाद गोलंदाजी मार्कवरती. कौशलला आपली कौशल्यता दाखवावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये संगणकानं भरोसा दाखवलाय. पहिल्याच बॉलवरती सिंगल कंप्लीट केली आहे. एका धावेनं श्री गणेशा केलं फलंदाज प्रसाद ना. वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन केलं. पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आहे. इथे हा ट्रॅकर पुल केलाय. पुल अँड पॉवरफुल पॉवर बॅक फटका आपण पाहतोय. बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी चौकार. यावेळेस चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर अतिशय ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकाल. पडल्यानंतर अतिशय डीप राहिला. जर लेग बिफोर इथे आउट असता तर इथे फलंदाजाला बाद दिलं गेलं असतं. मात्र लेग बिफोर आउट नाहीये. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर प्रोटेक्शन तिथे आहे. एकच धाव. जबरदस्त फिल्डिंग पैकी ॲक्युरेट आपण पाहतोय ऑन दी स्टंप. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 6 या आकड्यावरती. ओम साई MTC वाहिनी आपण पाहतोय. जबरदस्त क्लॅरिटी आणि क्वालिटी आपण पाहतोय. सातत्यानं जेव्हा जेव्हा प्रत्येकी विभागामध्ये MTC
जात असते तेव्हा तेव्हा चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी देत असते प्रत्येक स्पर्धेमध्ये. यावेळी चांगला फटका पुल केलाय टीम मध्ये, फिल्डर तिथे आहे, चेंडू अडला जातो आउटफील्ड मध्ये. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न सुरू झालाय, फेकी खराब आणि 3 सुद्धा कंप्लीट. 3 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 9 या आकड्यावरती. इथे रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय, रिदम मध्ये चुकलाय गोलंदाज. इथे पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, मिस टाइम स्ट्रोक, झेल कॅरी केल्या विकेट किपरनं. फलंदाज बाद, पहिला धक्का, बिग विकेट डाऊन. प्रसाद बॅक टू पवेलियन. दुसरं षटक मार्गस्थावरती, गोलंदाजी मार्कवरती चेतन आलाय. स्टॅकंड समीरला आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, यू मिस, आय डेफिनेटली इट, दांडी गुल. फलंदाज बाद. रोहन बाद झालाय. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दिनेश चांगली गोलंदाजी, पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रो निर्माण केलाय. आखूड टप्प्याचा बॉल होता, समोरच्या दिशेने हलक्या हाताने एक्झिक्यूट केल्या बॉलला. स्वतः गोलंदाज चेंडूवरती आला, उचलून फेक करेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 2च्या मदतीने धावफलक डबल डिजिट मध्ये 11 या आकड्यावरती आपण पाहतोय. धावफलकावरती टोटल 11, 2 गडी बाद. प्रथम फलंदाजी करते फ्रेंडशिप मोहोपाडा एरंजाड. इथे आडव्या बॅटनं लॉक केलाय, जबरदस्त बमिसाल टायमिंग, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, दमदार षटकार. जबरदस्त फटका दिनेशच्या माध्यमातून आपण पाहिला, षटकार आलाय. चांगला फटका, अप्रतिम फटका. यावेळेस एक धाव तर कंप्लीट केली आहे. फलंदाज तिथे धडपडलाय. रबर बॉल क्रिकेट हे सातत्याने दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथे प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतोय या स्पर्धेला. एकच धाव या बॉलवरती आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय 19 या आकड्यावरती. प्रत्येकी खेळाडूला विनंती असेल, आपण आपली काळजी स्वतः घ्या.
धापलकावरती टोटल 19. दुसरं षटक मार्गस्थावरती. चेतननं आतापर्यंत चांगली कामगिरी केली या ओव्हर मध्ये. इथे उडवला बॉल, जबरदस्त फटका, मनगडी ताकदीचा वापर, चेंडूनं केलाय हवाई सफर, हँड अँड सम षटकार. तिसरं षटक मार्गस्थावरती, गोलंदाजी मार्कवरती अथर्व आलाय. पहिला चेंडू खरा पिकलाय. अवांतर धाव येते. पंचांचे दोन्ही हात समांतर आपण बघू शकाल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 26 या आकड्यावरती. पुन्हा एकदा खराब बॉल, पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा आला पंचांकडनं. हाईट फॅक्टर जर पाहिली या बॉल वरती जास्त होती. धापलकावरती टोटल 27. पावसाचं आगमन आपण पाहतोय. रबर बॉल क्रिकेट मध्ये जर पाऊस आला नाहीये तर मजा नाहीये मित्रांनो. तर नो बॉल, 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंचांकडनं आधीच आला होता आणि इथे नो बॉल आलाय. येणारा चेंडू फ्री हिट असेल. कार्मेलचं एक क्रीडांगण आपण पाहतोय. सुसज्ज क्रीडांगण आपण पाहतोय आणि अप्रतिम स्पर्धा आई गावदेवी चषक 20-25. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा फायदा घेता आला नाहीये. फक्त सिंगल येते या बॉल वरती. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 29 या आकड्यावरती. चांगला फटका, मिस टाइम स्ट्रोक आहे. पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल करतो. शॉर्ट पॉइंटला हा बॉल अडवला जातोय. इथे सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 30 या आकड्यावरती. उडवलाय, आडवा बॅटनं लॉक केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, दमदार हिट. पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज झालाय. अथर्व वरती हल्ला चढवला जाते. अजून एक बिगिट, जबरदस्त फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, सलगचा दुसरा बिगिट. धावफलकावरती टोटल 42.
यावेळेस पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. हाईट फॅक्टर जास्त होता. यस, नो बॉल. यस, नो बॉल असेल. वाईड बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होती. चांगला बॉल, डॉट बॉल आलाय. बघा, जेव्हा जेव्हा 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंचांकडनं येतो तदनंतर नो बॉल पंचांकडनं दिला जातोय. आणि वाईट जेव्हा जेव्हा पंच पहिला चेंडू वाईट देतात त्यानंतर नो बॉल सातत्यानं आपण प्रत्येकी स्पर्धेमध्ये पाहतो. आणि हे क्रिकेटचे नियम आहेत. खोलवर टाप्याचा बॉल, बॅटची कडा, फलंदाज नॉट आउट. तीन षटकांचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 43-43. दापलकावरती टोटल 43-43. बॉल हवेमध्ये, झेलची संधी, विकेट किपर आला, बॉल खाली, झेल ड्रॉप. एकच धाव आली या बॉल वरती. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 44-44 या आकड्यावरती. बघा, एक इनिंग संपल्यानंतर पूर्णपणे मी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवतो. यावेळेस आडव्या बॅटर लॉक केलाय, जबरदस्त हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकला 48-48 या आकड्यावरती. इथे दिशा बघावी लागेल, दिशा खराब आहे. वाईड बॉल, पंचांचा इशारा आला. अतिशय दक्ष पंच आपण बघू शकाल. प्रथमेश यांना सकाळच्या सत्रापासून चांगली कामगिरी त्यांची राहिली आहे. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण प्रथमेश यांना पाहतोय. आउटफील्ड अंपायर अनिकेत मध्ये स्वतः आयोजक आहेत. आडवा वाटणं लॉक केला, आनंदी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. दुसरी धावेचा प्रयत्न केला सहजरित्या. या दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दापलकावरती टोटल 51 धावा. फुलरलेनचा हा बॉल समोरच्या दिशेनं. फुलरलेनचा चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. एकच धाव या बॉल वरती आली आहे. दापलकावरती टोटल 52 धावा.
यावेळेस सोडवला बॉल, चांगला फटका, टिपलाय झेल, संपलाय. फलंदाज दिनेश सखेल, बिग विकेट डाऊन. हळवा बॅटन लॉक करण्याचा प्रयत्न, विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतो. एका सत्राचा खेळ इथे संपलाय. फक्त सिंगल असेल. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. एका सत्राचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 53, 53 धावा आणि जिंकण्यासाठी 54 धावेची गरज. Bluetooth mode.
उत्तरार्धाला झाली आहे सुरुवात. सेकंड इंडियन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. सलामीची जोडी कर्मवीर आणि धर्मवीर, चेतन आणि यश ही जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती दिनेश सज्ज झालाय. 54 धावेचा पाठलाग करायचा आहे. वाईड +1 अशा 2 धावा येतात पहिल्याच बॉलवरती. चांगली सुरुवात भुई सावरेच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होत आहेत. पावसाचं आगमन आपण पाहतोय. संध्याकाळचं सत्र सुरू झालंय. बर पावसामध्ये लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये प्रथमेश, आउटफील्ड अंपायर अनिकेत मतेला आपण पाहतोय. डॉट बॉल चेंडू पडल्यानंतर अतिशय वेगानं मात्र पंचांचा इशारा आलाय. हा चेंडू खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. अतिशय वेगानं चेंडू डिलिव्हर्ड केला आहे. वाईड +1 अजून 2 धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड होत आहेत. खराब गोलंदाजी. इथे चांगला चेंडू विकेट किपर कडनं झाली आहे मिस्टेक. डॉट बॉल आला मात्र किपरला हा बॉल पकडता आला नाहीये आणि इथे बाईच्या माध्यमातून एकदा येते. धापलकावरती टोटल 6. एका चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत खराब गोलंदाजी केली आहे गोलंदाजांना. बॅटची काढा विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतो. डीप थर्डमॅनचा फिल्डर बॉल वरती आलाय. उचलून फेक केली जाईल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. दोन धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकला 8 या आकड्यावरती. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. गावदेवी चषक 20-25. बॅटची कडा पुन्हा एकदा विकेटच्या मागे. डीप थर्ड मॅन तिथे प्रोटेक्शन. एकच धाव या बॉलवरती आली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 9 या आकड्यावरती. एका दुकानं डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय. इथे चांगला बॉल पुन्हा एकदा विकेट किपर कडनं झाली आहे मिस्टेक. एक धाव आली आहे बाईच्या माध्यमातून. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय. मानस दाखवलाय मात्र धाडस करू शकत नाहीयेत. धावफलकावरती टोटल डबल डिजिट मध्ये आपण बघू शकाल 10 10 धावा 10 ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. आतापर्यंत फलंदाजी करत असताना 10 धावा बनवल्यात. भुई सावरे या टीमना एकही गडी गमावला नाहीये.
इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव येते या बॉलवरती, एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. एकानं धावफलक पुढे जाईल. 11 या आकड्यावरती. उर्वरित शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. आतापर्यंत विजयाचा केला ना दिनेशनं. या ओव्हरमध्ये अतिरिक्त चेंडू जरूर फेकले, मात्र गोलंदाजी सुरेख केली आहे. उडवला बॉल समोरच्या दिशेनं. दोन धावा कंप्लीट. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती टोटल 13. रोहनचा हा बॉल डाव्या एष्टीला सोडून जाणार आपण पाहतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर आपण पाहतोय. अवांतर धाव येते धावफलकावरती. टोटल 14. 18 चेंडू जिंकण्यासाठी 40 धाब्याची गरज आहे. फुलर लेनचा बॉल होता, व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. या बॉल वरती येते फक्त सिंगल. खोलवर टप्प्याचा बॉल, अप्रतिम चेंडू फेकलाय. एकच धाव या बॉल वरती आली आहे. एका धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 16 या आकड्यावरती. यावेळेस अप्रतिम चेंडू, दांडी गोल. यू मीन्स आय डेफिनेटली. फलंदाज बाद. यष्टी वाकवली जाते. पहिला धक्का. यश बॅक टू पॅव्हिलियन. MD11 आदेश प्रतिष्ठान शिरगाव ब. कॅप्टन आपण उपस्थित राहायचं. चला शिरगाव ब कॅप्टन आपण उपस्थित व्हा टॉस साठी. दिनेश पहिलं षटक आपण पाहिलं, जरी त्याला अतिरिक्त चेंडू फेकले मात्र धावा अतिशय कमी खर्च केल्या आणि आपल्या टीमला मॅच मध्ये बनवून ठेवलं. बॅटिंग सुद्धा सुरेख केली होती दिनेशना. गोलंदाजी तेवढीच चांगली राहिली आहे. इथे उडवला बॉल डीप मध्ये अडला जातो आउटफील्ड मध्ये. आणि तिसरी धावेचा प्रयत्न केलाय. 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 19 या आकड्यावरती. कोलवा टप्प्याचा बॉल, अजून एक चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू डिलिव्हर्ड केला रोहननं. या ओव्हर मध्ये इम्प्रेस केलं रोहननं. मी म्हणेन अतिशय चांगली गोलंदाजी.
अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत असताना रोहननं खूप चांगली गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये. आतापर्यंत चेंडू फेकले 5, धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7. एका फलंदाजाला त्यानं बाद केलाय. खूप चांगली गोलंदाजी झाली आहे. आडवा बॅटनं लॉक केलाय. रोहित शर्मा स्टाईलनं बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार. रोहित शर्माचा पॅटर्न स्ट्रोक आपण पाहतोय. पुल शॉट आणि इथे पुल केलाय. पॉवरफुल षटकार. बॅट्समन रोहितच्या बॅटमधला दमदार हिट आपण पाहिला आणि रोहितच आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. हिटमॅन रोहित त्याच्या बॅटमधला षटकार आलाय. धापलकावरती टोटल 26-26. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 28 धावेची गरज. 14.00 ची सरासरी इथनं गाठायची आहे मॅच जिंकण्यासाठी भुईसावरे या टीमला. पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं. फटका सुरेख आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. इथे दिशा बघावी लागेल. दिशा सुरेख आहे. डॉट बॉल आलाय. आता 10 मध्ये बनवायचे आहे 24. लेफ्ट केला होता बॉल फलंदाजानं मात्र डॉट बॉल आलाय. कोलवा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं. पॉपिंग क्रीज वरती चेंडू ट्रॅव्हल करतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 31. 31 या आकड्यावरती चेंडू शिल्लक आहेत 9 आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 23. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल आलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा वापर केला. बीट केला पूर्णपणे बॅट्समन रोहितला ज्यानं मागील ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती एक चांगला हिट दाखवला मात्र त्याला इथे बीट केला जातोय. यावेळेस अप्रतिम चेंडू. उजवी एष्टी वाकवली. फलंदाज बाद. रोहित बॅक टू पवेलियन.
कलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने Bluetooth mode. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 32 32 या आकड्यावरती अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 22 धाब्याची गरज. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. आता 5 मध्ये बळवायच्यात 21. अप्रतिम चेंडू डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये कमबॅक केलाय. 4 चेंडू 21 धावेची गरज. बॉल समोरच्या दिशेनं. या बॉल वरती दमदार हिट. पंचांचा इशारा येणं बाकी आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळेस शरीरावरती हा चेंडू आलाय. एकच धावेती या बॉल वरती. आता 2 मध्ये 14 ची गरज आहे. एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये जिवंत ठेवेल भुई सावरे या टीमला. नववा जरी आला या बॉल वरती तरी सामना जिवंत राहू शकेल. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. एक चेंडू जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. चला टॉस साठी यायचंय आपण. शिरगाव ब आपण टॉस साठी या. सामना जिंकलाय. फ्रेंड्स मोहोपाडा एरंजाड या टीमला अभिनंदन. यापुढील मॅच साठी हार्ड लक टीम